नाही बघा तयार झालाय. हा 2 दिवसात पिकल. हा बघा मस्त एकदम ना मोठा अननस आहे आणि तुरा पण बघा केवढा आहे. ह्याच्या खाली मोड बघा तुम्ही केवढे मोठे मोठे मोड आलेले आहेत. हे जवळपास ना 10 ते 15 दिवस झालेले आहेत. तर इकडे ना पहिला आपण रोपटा ह्याच्यामध्ये लावून घेतोय. हे बघा थोडीशी माती टाकायला लागेल अगोदर. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पाहायला मिळणार आहे की तुम्ही कशा प्रकारे घरच्या घरी सोप्या पद्धतीने पायनॅपल म्हणजे अननस ग्रो करू शकता, ते पण एकदम कुंडीमध्ये. आम्ही दरवर्षी जेव्हा गावी येतो ना तेव्हा अंगणामध्ये वेगवेगळ्या भाज्यांची फळांची लागवड नेहमी करत असतो. तर आज खास करून ना आपण सर्व पायनॅपल म्हणजे अननसाची लागवड करणार आहोत. जे आपले रेग्युलर व्ह्यूअर आहेत त्यांना माहीत असेल की आपण जेव्हा मागे गावी आलो होतो ना तेव्हा मुंबईला जाताना मस्त असे अननस घेऊन गेलो होतो. तर आज पूर्ण तुम्हाला प्रोसेस पाहायला मिळणार आहे की आम्ही कशा प्रकारे घरी पूर्ण अननसाची लागवड करतो ते. तर मंडळी इकडे ना आता आपण आपल्या अंगणामध्ये आलेलो आहोत. आईची इकडे अननस आहे, इकडे पप्पा पण आहेत आणि हा अननस आपण आपल्या वाड्याच्या इथून आणलाय ना. वाड्यापासून आणला, अजून म्हणजे पिकलाय नाही बघा तयार झालाय. 2 दिवसात पिकल. हा बघा मस्त एकदम ना मोठा अननस आहे आणि तुरा पण बघा केवढा आहे. आणि पप्पा आता आपण म्हणजे घरामध्ये अननस कशा प्रकारे उगवू शकतो, ग्रो करू शकतो ते दाखवणार आहोत ना. हो हो हो, आपल्या घरच्या घरी अननस कसं उगवू शकतो आपण. मुंबईला सुद्धा आपल्या घरच्या घरी अननस मस्तपैकी उगवू शकतो आपल्या कुंडीमध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये. ते पण दाखवतो तुम्हाला. हे पण आम्ही अननस उगवलेलं आहे आणि तुम्हाला अंगण दाखवतो. पहिलं तर आमचं अंगण. आता इकडे ना हे मागे पण आपण अननसचा रोपटा लावला होता, पप्पानीच लावला होता. पप्पा किती महिने झालं? आता 4 महिने झाले त्याला. हा, ह्याच्या अगोदर आपली इकडे अननसची भरपूर रोपटे होते, पण आता कसं लग्न होतं त्याच्यामुळे ना इकडे काही सर्व रोपटे होते ना ते आम्ही काढून टाकलेले आहेत, कारण मंडप वगैरे बांधायचा होता. नाही तर भरपूर पप्पा झाडे आणि भाज्यांचे रोपटे होते ना. ते सगळे काढून टाकले. अंगण करायचं होतं ना लग्नासाठी, त्यामुळे ते सगळे काढून टाकले. आता पुन्हा आता जाताना सगळं लावणार, पडवळ लावणार, कारला लावणार, भोपळ लावणार आणि अननस लावणार. ते सगळे हे अननस पण आता लावायचे आहेत. त्याच्यासाठी ना अननससाठी अगोदरच प्रोसेस चालू करायला लागते, थोडीशी मोठी प्रोसेस असते. तर त्याच्यामुळे आता आम्ही अननस लावायला सुरुवात करतोय. तर बोललो तुम्हाला पण दाखवू की अननस कशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही उगवू शकता. तर आता पूर्ण प्रोसेस पाहायला भेटणार आहे. आणि आई जाताना सर्व भाज्यांची बिया पण लावायच्यात ना. आता आपल्याला पडवळ, कारली, मंडप घालून सगळं लावून जायचं आहे. हे बघताय हे जे मेढे आहेत ना, इथे पूर्ण मंडप उभा करायचा तिथे पण आहे. तर मंडप उभा केल्याच्या नंतर तिथे कारली, पडवळ वगैरे, माझी वगैरे सर्व ते प्रॉपर बघते. पडवलचे रोपटे वगैरे, वेली वगैरे असतात, पापडी वगैरे. हा पापडी अशा भरपूर रोपटे असते. भोपळा पण लावते ती. तर चला आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हा अननसचा रोपटा तुम्ही घरच्या घरी कुंडीमध्ये पण लावून अननस अशा प्रकारे खाऊ शकता, तयार करू शकता. हे बघा पूर्ण आताच काढलेलं आहे. हा हे सर्व पाना वगैरे आहेत आणि मोठा अननस आहे. मंडळी आता ना आम्ही आमच्या ओटीवरती आलेलो आहोत आणि ओटीवरतून नजारा बघा पहिला तर कशा प्रकारे आहे. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळचा मस्त असा क्लायमेट झालेला आहे. आणि आता आपण प्रोसेस चालू करतोय अननस कशा प्रकारे तुम्ही घरी उगवू शकता. तर बाबा पहिली स्टेप काय करायची आपल्याला? हा अननस आपण आणला ना त्याचा शेंडा काढायचा. अच्छा. तोडून तो आपण साफ करून लावू शकतो. ते कसं लावायचं ते तुम्हाला प्रॉपर सांगतो मी. कसं लावायचं डायरेक्ट असं लावू शकत नाही, त्याची पण प्रोसेस असते. आता ही शेंडा आपल्याला काढायचा कसा आहे? मी काढतो आता. जरा कपडा पकडायचा, लागणार काटे असतात ना याला. असं सुरीन डायरेक्ट नाही ना कापायचं? सुरीन नाही, याला पकडायचं ते कपड्याने फिरवायचं. अच्छा. तर फिरवायचा, कापायचं नाही. फिरवल्याच्या नंतर ना प्रॉपर जो देठ असतो ना तिथूनच बाहेर निघतो. हा बघा देठ कशा प्रकारे दाखवा बाबा खालून पूर्ण. हा देठ आता पूर्ण ना ओला आहे, जरा ओला देठ आहे. ओला एकदा आता साफ करायचे आपण. अच्छा. पूर्ण पाकड्या काढून घ्यायच्यात का? खालचे जेवढे आहेत ना तेव्हा काढून घ्यायचं, साफ करून घ्यायचे. अच्छा. हे आहे ना आपल्याला आता काढलं ना की 2 दिवस, आपल्याला 2 ते 3 दिवस आपण असंच नॉर्मल म्हणजे टेम्परेचरवर ठेवायचं, घरीच ठेवायचं असं काढून. म्हणजे उन्हामध्ये वाळत ठेवायचं आहे का? नाही, उन्हामध्ये नाही. असंच आपण आता हे काढलं ना, हे आता इथून खालून कापतो मी. आता पप्पा कटिंग करतात. कापून टाकायचं, हे कापून टाकायचं. हे बघ नाही, ह्याला आहे ना आता 2 ते 2 दिवस ठेवायचं आपण प्रॉपर, म्हणजे आपल्या घरीच ठेवायचं, असं जास्त उन्हात नाही ठेवायचा. अच्छा. त्याच्यामुळे हा कसा सुकणार त्याला.
मग तो प्रोसेस आपण पुढे चालू करू हा शकतो. पुढे चालू करू शकतो. अच्छा, डायरेक्ट असा लावू नाही शकत ना? डायरेक्ट लावल्यानं त्याला पूर्ण फंगस लागतो, कुजणार ते. कुजणार आणि हे सगळ्या पाकळ्या अशा गळून पडणार टोटल. हे बघा या अशा गळून पडणार पाकळ्या. तर मंडळी इकडे ना आता 2 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आपला जो अननसाचा देठ आहे ना तो पूर्ण असा ड्राय झालेला आहे. हा बघा, अशा प्रकारे ना आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचा आहे, म्हणजे तो प्रॉपर आपण लावायला छान तयार होतो. बघा, पूर्ण खालचा मेन भाग आहे तो पूर्ण सुकलेला आहे, ड्राय झालेला आहे. हलकासा बघा कलर चेंज झालेला आहे त्याचा. आणि बाबा आता आपल्याला काय पुढची स्टेप आहे? आता याला आपल्याला हा कुजू नये म्हणून आपण हळद लावून घ्यायची आहे. अच्छा, हळद लावल्यानंतर मग आपण प्लास्टिक कपामध्ये किंवा मी एक बाटलीचा जुगाड केला त्याच्यामध्ये असं लावून द्यायचा. 4-5 दिवसानंतर थोडे मोड येतात. मोड आले की मग तुम्ही कुठेही लावू शकता. शक्यतो मुंबईच्या ठिकाणी कुंडीतच लावायचा. कुंडीत पण छान मोड येतो त्याला, म्हणजे पूर्ण मस्त वाढ होते त्याची. तर इकडे ना आपल्याला देठ थोडासा ओला करायचा आहे. तर कपामध्ये ना पाणी घेतलेलं आहे, त्याला आपल्याला ना थोडासा ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे आपण हळद लावू ना ती छान अशी त्याला चिटकते. बघा अशा प्रकारे ओला झालाय. आता व्यवस्थित आपल्याला हळद लावून घ्यायची त्याला. हे बघा, थोडासा ओला केला ना की हळद म्हणजे त्याला छान अशी चिटकते. आणि ही हळद आपण कशाला लावतोय तर त्याला अशी काबरी वगैरे म्हणजे कुजण्याची शक्यता कमी होते, त्यामुळे हळद ना आपण सिक्युरिटीसाठी लावून घेतोय. आता आपल्याला या ग्लासात ठेवायचं आहे. हा, पूर्ण हळद लावून झालेली आहे. आणि बघा एवढाच पाणी ठेवायचं, त्याचं मूळ बुडेल एवढाच. ते बघा त्याच्या वर नाही पाणी ठेवायचं, मूळ बुडला पाहिजे एवढाच पाणी ठेवायचं. जास्त पण वरती नाही, नाहीतर नाही ते कुजण्याची शक्यता असते. हे बघा आपण केवढा पाणी ठेवलेला आहे. नॉर्मल थोडासा इथपर्यंत ठेवला तरी चालेल, जास्त ठेवायची गरज नाही. आम्ही असा एक जुगाड पण केलेला आहे. पप्पा जुगाड दाखवा. हे बघा, हे आम्ही बाटली कापल्या. हे बघा कापून आमच्या कसं तिथे ग्रिलला लावायचे असतं ना, म्हणून मी ग्रिलला लावण्यासाठी ही बाटली केल्या कापून. अशी इथे मध्ये होल मारलाय. हे बघा त्याच्यात बुताच्या साईजचा होल मारलाय. आणि असा ना तुम्ही फिरवू शकता आणि हा कुठे पण लावू शकता. कारण कसं आहे ना, हे ग्लास आपण जिथे ठेवतो ना तिथे पडण्याची वगैरे शक्यता असते, किंवा हवा आली किंवा कोणाचा हात वगैरे लागला तर ग्लास पडू शकतो. त्याच्यामुळे ना जुगाड बघा, हा ह्याच्यामध्ये आता पाणी घालून घेतोय. हा बघा अशा प्रकारे पाणी तेवढाच घालायचं आहे. आणि हा ह्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे ठेवू शकतो तुम्ही. थोडं पाणी होतं लागेल, पाणी थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड करायचं. तेवढाच पाणी टाकायचं, देठ भिजेल तेवढा. हा बघा इकडे बघा, अशा प्रकारे ना तुम्ही खिडकीला पण हा लावून ठेवू शकता. इथे आपण होल पाडलाय ना, त्याच्यामुळे तो होल पाडून आतमध्ये तो आपण झाकण लावून बंद केलाय, त्याच्यामुळे पूर्ण तो पॅक होतो. आणि अशा ग्रिलला वगैरे तुम्ही अटकवून ठेवू शकता. हा एक जुगाड आहे, तर अशा प्रकारे पण करू शकता किंवा ग्लासामध्ये पण ठेवू शकता. हे कसं पडणार नाही कुठे, अजिबात कोणाचा हात लागला तरी त्याला काय हे होऊ शकत नाही. एकदम मजबूत झालाय ना, कायमस्वरूपी. आणि ग्लासात कसा हात लागला काय लागला तरी पडतो तो. हे नाही, हे ग्रिलला लावलं कोणाला नडण्यासारखं पण नाही. एका साईडला ठेवू शकतो आपण खिडकीमध्ये. छान बाटल्यांचा उपयोग करायला केला पाहिजे आपण. आता हे किती दिवस आपल्याला ठेवायचंय? याला जर 10-1 दिवस ठेवला तरी मोड येणार त्याला. पहिले 4 दिवस ठेवायला लागतात ना, 4 दिवसाच्या नंतर थोडे मोड येतात. हो, आणि 2-2 दिवसात त्यांचं पाणी बदलत राहायचं, 2 दिवसांनी पाणी बदलायचं. आता हा पूर्ण आपण ठेवलेला आहे. आता 4 दिवसाच्या नंतरला तुम्हाला दाखवतो याला कशा प्रकारे मोड येतील ते. तर मंडळी इकडे ना आता 8 दिवस कंप्लीट झालेले आहेत. आपण पाणी चेंज करून सर्व पुन्हा ह्याच्यामध्ये ना हा पूर्ण अननसचा रोपटा लावला होता. आणि आता मुळा बघा ह्याला केवढी आलेली आहेत. हे बघा अगोदरपेक्षा ह्याला भरपूर मुळा आलेली आहेत. आणि पप्पा ह्याला आता डायरेक्ट लावू शकतो ना? हो लावू शकतो, पण थोडं आणखी 10-12 दिवस ठेवले नाही तर प्रॉपर थोडं मुळं येतात. ही कशी लावली तर तुटण्याची शक्यता असतात, पण हे पण लावलं तरी चालेल. पण थोडं आणखी 10-1 दिवस गेले की मोठे मुळं येणार. म्हणजे प्रॉपर रोपटा लावण्यासाठी ना 10-15 दिवस ठेवला ना की पूर्ण प्रॉपर मुळा येतात ना. हे पण लावू शकता, मातीमध्ये पकडू शकतात ना. पकडू शकतो. हे बघा आता बघा कसला भारी दिसतं. आणि वरती तुरा बघा केवढा आलेला आहे. जसं जसं तुम्ही जास्त टाइम ठेवणार ना तसं वरती तुरा पण मोठा येतो असा बघा. त्याला चांगला पाणी मिळतं ना, त्याच्यामुळे तो मस्त फुलतो. हा बघा कसा मस्त फुललेला आहे. तर मंडळी आता ना आपण ह्या एका देठाबरोबर अजून पण देठ ठेवले होते. हे असे 4 पूर्ण देठ आहेत आणि ह्याचे पण तुम्हाला मोड दाखवतो. बाबा हा पकडा जरा. हे बघा ह्याच्या खाली मोड बघा तुम्ही, केवढे मोठे मोठे मोड आलेले आहेत. हे जवळपास ना 10 ते 15 दिवस झालेले आहेत. आणि अशा प्रकारे ना मोठे मोड येतात. हे बघा हे लावण्याजोगे आहेत.
हे तुम्ही डायरेक्ट आता ना लावू शकता मातीमध्ये किंवा कुंडीमध्ये पण लावू शकतो. मस्त पकडून धरतात ना. हा, मातीला लवकर पकडतात ते, कारण मोठे मोठे आलेले आपण मोड, आणि छोटे असतात ते मग तुटतात. आपण काही केलं पुसतात वगैरे. हे पप्पानी जुगाड केलेलं आहे. पप्पा तो डबा घ्या जरा, दाखवतो जुगाड कशा प्रकारे. आम्ही ना हा एक झाकण घेतलेला आहे आणि पप्पा याला होल पाडलेला आहे ना. हो, होल मारतात त्याला. हे असे खाली ना असे छोटे छोटे होल आहेत आणि त्या होलामधून आपण हा एक एक देठ टाकलेला आहे. हे काढते. आणि हे बघा, हे आहे ना, हा पुरा एक बास्केट आहे. ह्याच्यामध्ये पाणी आपण टाकला होता मुळांना लागेल एवढा, आणि मग तो पूर्ण झाकण ह्याच्यावरती ठेवला होता. हे बघा, काढल्यानंतर असं झाकण आहे डब्याचा, तर आम्ही 4 होल मारलेत आणि खाली डबा होता. त्या डब्यामध्ये असं झाकण ठेवायचं, म्हणजे मुलांना पाणी लागेल एवढा असं झाकण ठेवायचं. तुम्ही छोटी बॉटल पण घेऊ शकता बिस्लेरीची, त्या बिस्लेरीमध्ये पण तुम्ही ठेवू शकता. हे कसे 4 होल पडलेले, म्हणजे 4 एकदम झाले. 4 एकदम झाले एक सोबत. हा, सेपरेट करायची गरज नाही. हा, आता आपण लावायला चालू करूया ना जमिनीत. आता लावूया आपण. तर आता ना पूर्ण आपण अननस मातीमध्ये लावणार आहोत. हे बघा, पूर्ण अननस ना आता कुंडीमध्ये सर्व काढून घेतलेले आहेत मोडवाले. आणि बाबा कुठे कुठे लावायचंय? लावायचं 4 ठिकाणी. अच्छा, इथे कोणतं तरी लावू, एक इथे लावू, इथे अगोदर आहे, एक इथे लावू, एक इकडे लावू, आणि एक इथे लावू. हे बघा, शेणखत पण मी आणून ठेवलंय. हा शेण आहे सुकलेला. हा पूर्ण ड्राय शेण आहे, पूर्ण नॅचरल खत आहे. हा मातीमध्ये ना एक नंबर, म्हणजे त्यांना पोषक तत्वे मिळतात रोपट्याला सर्व. म्हणजे माती गेले हे सगळं त्यांच्या बुंदाजवळ मिक्स करणं मातीमध्ये. हा, चांगला खत होईल. आणि हा अगोदर मगाशी पण तुम्हाला दाखवला, हा 4 महिन्याच्या नंतरला हे जो रोपटा असतो ना, तो अशा प्रकारे मोठा फुलतो. आता इथे ना खड्डे असे मारून घेतोय. हे तुम्हाला कुंडी असेल ना तुमच्याकडे तरी चालेल, कुंडीमध्ये पण पूर्ण अख्खा रोपटा होतो तयार, आणि फळ पण येतो. आमचा अगोदर जो अननस होता ना इथे, त्याच्यामध्ये पूर्ण कुंडीमध्येच अननस आला होता. ज्याने आपल्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील ना, त्यांना माहीत असेल, आपण मागे जेव्हा गावी आलो होतो ना, तेव्हा आपल्या अंगणामध्ये मोठा असा अननस झाला होता, आणि तो काढून आपण मुंबईला पण नेला होता. म्हणजे आपण स्वतः लावलेला अननस पूर्ण तो प्रॉपर होता. तर अशा प्रकारे ना तुम्ही पण म्हणजे घरच्या घरी अननस कुंडीमध्ये लावून मस्त असा नॅचरल पिकवलेला स्वतःच्या हातचा लावलेला अननस खाऊ शकता. हे बघा, इकडे ना अगोदरची पण रोपटे आहेत. हा वांग्याचा रोपटा आहे, ह्याला फुलं पण आलेली आहेत छोटी छोटी. ह्याला वांगा होईल 2-3 महिन्याने. आणि इकडे हा चहापत्तीचा पण पूर्ण आपला रोपटा आहे. हा चहामध्ये टाकण्यासाठी चहाची पात एक नंबर आहे, आणि सुगंध पण भारी येतो. इकडे ना सर्व असे खड्डे पाडून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये आता सर्व हा शेणखत घालून घेतोय, म्हणजे मस्त त्याला पोषक तत्वे मिळतील पूर्ण सर्व रोपट्यांना. इथे ह्याच्यामध्ये घालून घेतले. इकडे बघा बाकी, आणि आमचा नॅचरलच खत आहे, इथेच नेहमी असतो. कोणते पण रोपटे लावले की त्यांना चांगलं असं पोषक तत्वे मिळतात. इकडे ना प्रत्येक खड्ड्यामध्ये थोडासा पाणी घालून घेतोय, म्हणजे थोडीशी जमीन ओली होईल. इकडे पाणी बादली भरूनच आणलेलं आहे, सर्वांना टाकायला लागेल पाणी. तर इकडे ना पहिला आपण रोपटा ह्याच्यामध्ये लावून घेतोय. हे बघा, थोडीशी माती टाकायला लागेल अगोदर, चांगलं पकडेल. मोळ मस्त आलेत ना तर जमिनीत पकडून धरतात ते चांगले. आणि आता पुढे कसा पावसाळा पण येणार आहे, तर ते अजून पालतील, म्हणजे पाणी पण मस्त असं त्यांना चांगला मिळेल. आणि बाबा, या अननसला यायला म्हणजे किती वेळ लागतो? याला कमीत कमी 18 महिने लागतात. फळ यायला ना पूर्ण? फळ यायला 18 महिने लागतात टोटल. अच्छा, त्याच्यामुळे तर अननस महाग भेटतात. 200 रुपये एक अननस भेटतो आपल्याला. 200-250 असा रेट असतो साईज नुसार त्याच्या. साईज नुसार. हो, आता हा एक लावलेला आहे, दुसरे पण सर्व आता रोपटे लावून घेतोय. हे बघा, केवढे मोठे मोठे मस्त मुळं आलेली आहेत, चांगली पालतील आता. इकडे ना सर्व अननस आता लावून झालेले आहेत. पप्पा पाणी घालून घेतात पुन्हा वरतून, म्हणजे कसे पकडून धरतील ते जमिनीमध्ये. हे बघा, इकडे एक पूर्ण पाणी घालून झालेलं आहे. इकडे पप्पा बाकी आहे. तर इकडे बघताय पूर्ण प्रॉपर असे आपले सर्व अननस आता लावून झालेले आहेत. हे बघा, इकडे एक आहे, इकडे एक आहे, इकडे एक आहे, इकडे एक आहे, इकडे एक, इकडे एक. टोटल 1 2 3 4 5 6 आहेत. हे 6 प्रॉपर लावलेले आहेत.
आणि 4 ते 3 महिन्याच्या नंतरला हा रोप एवढा होतो. हा बघा, हा आपण ना 3-3.5 महिने झालेत, तर हा मस्त असा पाललेला आहे. आणि इकडे ना पूर्ण अशी आता प्रॉपर अननसाची बाग तयार होणार आहे काही महिन्याच्या नंतर, आणि तुम्हाला प्रॉपर ती पाहायला मिळेल पण. पूर्ण मोठी झाल्याच्या नंतरला, फळ लागल्याच्या नंतरला आपण त्यांना दाखवू. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवली की तुम्ही घरी कशा प्रकारे अननस ग्रो करू शकता आणि ते फळ पूर्ण तयार प्रॉपर करू शकता. आता ह्यांना पूर्ण मोठे व्हायला ना 18 महिने जातील आणि त्याच्यानंतरला आपल्याला फळ पाहायला मिळेल. ह्याच्या अगोदर आपण बरेच असे अंगणामध्ये रोपटे लावलेले आहेत आणि त्याच्यावरती भरपूर अशी फळं झालेली आहेत. जे आपली व्हिडिओ रोजचे बघतात ना त्यांना माहीत असेल. मागे पण आपण मुंबईला नेताना बरेच असे अननस तोडून नेले होते आणि आता कसा लग्न वगैरे होते त्याच्यामुळे इकडचे सर्व आपण रोपटे काढलेले आहेत आणि आता पुन्हा सर्व लावायची सुरुवात केलेली आहे. तर मंडळी, तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करा. अननस कुंडीमध्ये लावून, कुंडीमध्ये पण पूर्ण प्रॉपर असा अननस होतो. आमच्या इकडे जुना जो अननस होता ना तो कुंडीमध्येच होता आणि तो पूर्ण कुंडीमध्येच प्रॉपर असा अननस तयार झाला होता. तर मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.